नमस्कार. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन छोट्याशा व्लॉगमध्ये, ज्याचं नाव आहे निकिता गुंजा व्लॉग्स. तर चला तर आपण पाहूया पुढे. तर हा व्लॉग म्हणजे मेन आमच्या शेतावरती आहे. म्हणजे आमच्या शेतामध्ये सध्या काय काय कामं चालू आहेत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला नक्की छान वाटेल. हा व्हिडिओ काढायचं कारण असं आहे, जे आपले शहरामधील दीदी दादा असते तर त्यांना शेतीबद्दल काही माहीत नसतं, पण त्यांना शेती जाणून घेण्यासाठी आवडते. आणि त्यांच्यासाठी स्पेशल आज मी म्हणजे जेवढी शेती आमच्या शेतामध्ये सध्या आहे आणि पिकत आहे त्याच्याबद्दल सगळी माहिती सांगणार आहे आणि थोडक्यात त्याचं इंट्रोडक्शन देणार आहे. आमच्या शेतामध्ये आता जेवढं आहे कांदे, झेंडू वगैरे ह्याची सगळी मी माहिती सांगणार आहे तुम्हाला. तर आपण पुढे पाहूया. तर सर्वात पहिले आपण ह्या माझ्या मागे जे झाडं आहेत सुंदर छान एकदम हिरवेगार, तर त्या झाडांपासून स्टार्टिंग करू. तर हे जे माझ्या मागचं झाड आहे ना, ते आंब्याचं आहे. तर मी जेव्हा आज रानात गेलते ना, तेव्हा आमच्या इथे म्हणजे नाही का माझी मावशी आणि आजीबाई कामाला आलेल्या होत्या. तर त्यांचं जेवण चालू होतं. म्हणजे रानात जेवणाची मजा खूप वेगळी असते. आपले माणसं आपल्या माणसांसोबत जेवण करायचं आणि माणूस 2 घास जास्त खातं. तुम्ही कोणी कोणी रानात जेवण केले मला कमेंट करून नक्की सांगा. आणि खूप एन्जॉय करत हे जेवण करत होते. त्यानंतर मी असे दुसऱ्या वावरात आले. तर दुसऱ्या वावरात चुलतीचं काम चालू होतं, ते कांदे उपटायचं. तर तिचे कांदे उपटायला आले होते, म्हणजेच ते पूर्ण पकले होते. तर त्या कारणाने ती उपटीत होती आणि तिला ते काटायचे पण होते. आणि असं नाही का शेतामध्ये असा काम करताना एवढा आनंद वाटतो ना सगळ्यांसंग. म्हणजे आमचे असे वावर आहेत ना, खेटून खेटून आहेत. तर खालच्या वावरात मम्मी, वरच्या वावरात चुलती, त्याच्या वरच्या वावरात दुसरी वहिनी. तर सर्वजण असे कामं करता करता बोलतात. त्याच्यामुळे एवढं भारी वाटतं ना, इतकं म्हणजे असं करमून जातं. कुणाला असा कंटाळा येत नाही. कुणाच्या वावरात जर एखादाच माणूस असेल तर कंटाळा येत नाही. तर इथे झेंडू होते आणि ते तोडण्याचं काम चालू होतं. एवढेच राहिले, ते बाकीचे तोडून झाले. तर किती छान झेंडू आहे बघा ना, क्वालिटी किती मस्त आहे. तुम्ही प्रत्येक गोष्ट अशी लागली म्हणजे नाही का देवपूजाला वगैरे तर विकत घेता. तर आमच्या इकडं असं नसतं. आमच्या इथं असो किंवा माझ्या चुलत्यांच्या इथं असो, नाही तर मग दुसऱ्या चुलत्यांच्या इथं कोणाच्या इथं तरी फुलं असतात. तर आम्ही ते ताजे तोडून आणतो आणि देवाला वाहतो. आमचा कसला पण कार्यक्रम असला ना, तर हे असे फुलं कुणाकुणाच्या ना वावरात राहतात आणि ते आम्ही ताजे तोडून आणतो. किती छान आहे ना. म्हणजे निसर्ग आपल्याला जी गोष्ट हवी आहे ती आपल्याला म्हणजे देतं. आपल्याला कुठं जाऊन घ्यायची गरज नाही पडत. शेतकऱ्याचं जीवन असंच असतं. जी गोष्ट त्याला लागते निसर्ग ते त्याच्या म्हणतात ना, ते ओंजळीत देतच. आणि त्यानंतर ही जी केळीचे झाडं आहेत ना, यांना लावलेला भरपूर दिवस झालेला आहे आणि त्यांना आता एवढ्या केळीच्या फणी लागल्यात ना, विचारूच नका. ही सध्या आता छोटी आहे आणि असं फळं वगैरे छोटे छोटे आहेत आता ते. मोठे झाले ना, त्याचं जे खालचं जे आता आपल्याला दिसतंय ना, असं फुलासारखी कळी, तर ती कळी तोडून टाकावं लागते. काय होतं हे बघा, हे किती लांब झालंय. ते तोडलं नाही ना, त्या कारणामुळे हे केळीचं जे कळी आहे ना, ती खाली खाली लांबत गेली. तर काय करायचं, कधी पण लक्षात ठेवा, आपले जे कळीचे म्हणजे जे फणीचे जे केळं असतात ना, ते यायचे बंद झाले ना, तर ती तोडून टाकायची. अशा प्रकारे मी जशी तोडते. आता प्रत्येक ठिकाणी कोकणात कसं असतं, ह्याची भाजी केली जाते. ह्याचे छोटे छोटे जे दिसतात ना केळं, ह्यांची भाजी केली जाते. पण आमच्या इकडं कोणाला येत नाही आणि आवडत पण नाही, त्याच्यामुळे आम्ही करत नाही. तर अशा प्रकारे हे तोडून टाकायचं. काय होतं, हे तोडलं ना, तर तोडल्या कारणाने त्याचं जे पोषण असतं ते खाली जात नाही, केळांमध्ये जातं. आणि तुमच्या इथं जर केळी असेल तर नक्कीच हे तोडून टाका. ही ट्रिक फॉलो करा, तर केळं तुमचे छान होतील. आणि माझे असेच छोटेसे ब्लॉग गावाकडील पाहण्यासाठी आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला पुढेही छान मी शेतातील व्हिडिओज